नमस्कार, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला मी आज फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे. तर या ब्लाउजचे माप तुम्हाला मी सांगत आहे. फोर्टक्स ब्लाउज शिवण्यासाठी मी 32 इंच छातीचं माप घेतलेलं आहे. तर चला 32 इंच छातीच्या मापानुसार तुम्हाला मी फोर्टक्स ब्लाउज कटिंग करून दाखवते. तर हे बघा, तयार उंची इथे 13 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि ब्लाउजची उंची आपल्याला 14 इंचावरती टाकायची आहे. या साईडलाही मी 14 इंचावरती मार्किंग करून घेते. त्यामुळे काय होईल तर आपल्या शोल्डरची जी रेषा असते ती व्यवस्थित सरळ येईल, वाकडे तिकडे जाणार नाही. तर हे बघा, इथे मी पूर्ण शोल्डर हे 5.5 इंचाचं घेतलेलं आहे. इथे मी 5.5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करणार आहे. इथेही आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. त्यामुळे काय होईल तर मुंड्याची रेषा आपली सरळ येईल, तिरकी जाणार नाही. तर 32 इंच छाती असल्यामुळे मी इथे मुंडाही 5.5 इंचच घेणार आहे. आता इथे आपण आपल्या छातीचं माप टाकून घेऊया. तर हे बघा, 32 इंच छातीचा चौथा भाग इथं घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच 8 इंचावरती छातीचं माप टाकायचं आहे आणि त्यापुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. त्यानंतर कमरेचं मापही टाकून घेऊ. 28 इंच कंबर आहे. त्याचा चौथा भाग हा 7 इंच होतो आणि 1 इंच यामध्ये आपल्याला टक्सचा मिसळायचा आहे आणि 8 इंचावरती आपण कंबर टाकणार आहोत. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. या रेषा मी पट्टीने सरळ वर आखून घेत आहे. त्यानंतर बघा, इथे गळा रुंदी मी 2.25 इंचाची घेतलेली आहे आणि शोल्डर पट्टी ही 3.25 इंचाची ठेवलेली आहे. त्यानंतर मागील मुंड्याचा आकार आपण इथे देऊन घेऊया. तर हे बघा, मी 1.5 इंचावरती मागील मुंड्याचं माप टाकत आहे. त्यानुसार आता आपण आकार देऊन घेऊया. त्यानंतर बघा, आपण इथे गळ्याच्या उंचीचे मार्किंग करून घेऊया. 9.5 इंच मी गळा घेतलेला आहे. 9.5 इंच गळा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनचा आहे. तर तयार गळा हा आपला 9 इंचाचा होणार आहे. त्यानंतर बघा, इथे मी गळा रुंदी ही 3 इंचाची घेतलेली आहे. तर रेषा सरळ पट्टीने जोडून घेते. इथेही गोलाकार देऊन घेणार आहे. त्यानंतर टक्ससाठी आपल्याला इथून खाली 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपली गळ्याची उंची आहे तिथून आपल्याला खाली 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर हे मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे 4 इंच आहे. त्यानंतर हे बघा, आपल्या कमरेचा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तो 8 इंच आहे. तर हा टेप आपल्याला दुमडून असं घ्यायचा आहे आणि इथे आपल्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर या मार्किंग नुसार आपल्याला टेप ठेवून 4 इंच वर आपल्याला आपला टक्स न्यायचा आहे. म्हणजे टक्सची उंची आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही साईडने अर्धा इंच टक्सची रुंदी ठेवायची आहे. आणि याही रेषांनी
सरळ जोडून घेत आहे. तर हे बघा, मागील भागाचं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मी कट करून घेते. तर हे बघा, इथे आपला मागील भाग निघलेला आहे. आता मी तुम्हाला पुढील भागाचे कटिंग करून दाखवते. तर हे बघा, आपण हा भाग आहे तसा मांडून घ्यायचा आहे. हा भाग आपण असा मांडल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायचा आहे. तर मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि रेष पट्टीने जोडून घेते. त्यानंतर आपल्याला हा आपला भाग असं सरळ खाली ओढून घ्यायचा आहे त्या रेषेपर्यंत. त्यानंतर हे बघा, आपल्याला या साईडने हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, मी दोन्ही साईडला अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे. रेषही आपण पट्टीने सरळ जोडून घेऊया. त्यानंतर हे बघा, आपण दोन्ही साईडने या साईडने ही अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा भाग व्यवस्थित त्याला चिकटून ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपण आहे तसं हे मार्किंग करून घेऊया. हे बघा, या साईडने आपण मार्किंग करून घेत आहोत. आता हा भाग आपण साईडला काढून घेऊया. तर आता आपण मुंड्याचं माप टाकून मुंड्याचा आकार देऊन घेऊया. साडेपाच इंचावरती आपण मुंड्याचं माप टाकलं होतं. इथे 1 इंच आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. दोन्ही साईडची 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. ते हे आपण पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर बघा, आपल्याला छातीच्या मापामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे. तर वरच्या साईडला आपण अर्धा इंच वाढवणार आहे आणि कमरेच्या मापामध्ये आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि रेष आपण पट्टीने सरळ जोडून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण इथे आपल्या गळ्याचा माप टाकून घेऊया. तर गळ्याचा माप टाकताना आपल्याला हे अर्धा इंच जे वाढवा घेतलेला आहे ते धरायचं नाहीये. तर इथे आपल्याला 2.25 इंचावरती गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे.
आणि 3.25 इंच ही आपली गळ्याची शोल्डर पट्टी राहणार आहे. आता इथून आपल्याला 6.5 इंचावरती आपला गळा टाकायचा आहे. इथूनही गळ्याची रुंदी आपल्याला 2.25 इंचच घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. त्यानंतर आपण यातून आपली क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे अर्धा इंच जे खालच्या साईडला आपण धरलेलं आहे ते या मापामध्ये धरायचं नाही. हे आपली क्रॉस पट्टीची शिलाई मार्जिन आहे, त्यामुळे ते आपल्याला यामध्ये धरायचे नाही. इथे 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही रेष आपण पट्टीने सरळ जोडून घेऊया. त्यानंतर बघा, क्रॉस पट्टीचा व्यवस्थित आकार यावा म्हणून आपण इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आणि इथून आपण आकार व्यवस्थित देऊन घेणार आहे. तर इथे बघा आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. इथं आपलं शिलाई मार्जिनही यात आलेलं आहे. आता आपण फोर्टक्सचं मार्किंग करायला सुरुवात करू. तर हे बघा, या साईडने आपल्याला 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला दोन्ही साईडनी 1-1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या इथं 2 इंच टक्सची रुंदी तयार होणार आहे. तर इथे बघा, आपल्याला टक्सची उंची ही 2.5 इंच घ्यायची आहे. त्यानंतर हे सरळ आपण रेष मारून घेऊया आणि हे आम्ही तिरक्या रेषा मारून घेऊया. त्यानंतर हे बघा, आपण व्यवस्थित इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण बघायचं आहे, इथून 1.5 इंच इथं येत आहे, तर इकडूनही 1.5 इंच आपलं इथं आलं पाहिजे बघा. तर इथं 2 इंचावरती येत आहे, त्यामुळे हे जे आपण माप घेतलेलं आहे ते थोडस असं जे घेतलं होतं ना आपण, थोडस असं घ्यायचं आहे. तर हे बघा, त्यानंतर आपण परत मोजायचं आहे. तर 1.5 इंच व्यवस्थित इथं येत आहे बघा. त्यानंतर इथूनही 1.5 इंच येत आहे का बघायचं आहे. तर हे बघा, इथं 1.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला हे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टक्सच्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, इथून इथपर्यंत म्हणजे गळ्यापासून या क्रॉस पट्टीपर्यंत जेवढं माप आहे तेवढं आपण टेपने मोजून घ्यायचं आहे. तर इथे बघा 4.5 इंच आहे ते माप. तर त्या 4.5 इंचाला आपण असा टेप दुमडून घ्यायचा आहे व्यवस्थित 4.5 इंचावरती आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबर आपल्या या टिपक्यापासून आपल्याला इकडे सरळ रेष मारून घ्यायची आहे. हे बघा, थोडीशी तिरकी येत आहे, पण आपल्याला तिरकीच मारायची आहे, कारण आपलं हे अंतर 1.5 इंचाचं आलं पाहिजे दोन्ही मधलं. त्यानंतर या साईडने आपल्याला 1/2 इंच आणि या साईडने 1/2 इंच म्हणजेच 1/2 इंच म्हणजे 2-2 रेषा एवढं माप घ्यायचं आहे आणि रेषा जोडून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित अशा. त्यानंतर बघा, आपण या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे.
आणि तिथून आपली रेष या टिपक्यावरती आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्यानंतर या दोन्ही साईडने आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि ते तिरकं वर जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, ही रेष आपल्याला जोडण्यासाठी इथून जी मुंडा आपण 5.5 इंचावरती घेतलेला आहे तिथून 1 इंच आत घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला तिरकं इथे जोडायचं आहे. तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला त्या टिपक्यापासून आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर या साईडलाही आपण पाव इंचावरती 2 रेषा मारून घेणार आहोत आणि हे जोडून घेणार आहोत. तर हे बघा, व्यवस्थित आपलं सर्व मार्किंग करून झालेलं आहे. तर या साईडने हे बघा, आपल्याला इथून कट करायचं आहे ही योगपट्टीच आहे. त्यानंतर हे बघा, मी तुम्हाला हे कट करून दाखवत आहे. तर हे बघा, इथून आपल्याला आपली योगपट्टी कट करायची आहे. तर हे बघा, ही आपली योगपट्टी व्यवस्थित कट झालेली आहे. त्यानंतर आता आपण इथे गळा कट करून घेऊया. तर हे बघा, व्यवस्थित आता हे कट करून झालेलं आहे. आपल्याला आता तुम्हाला मी आता हे व्यवस्थित ब्लाउज पिसावरती ठेवून कट करून दाखवत आहे. तर हे बघा, सर्वात आधी आपण ब्लाउजचा पाठीमागचा भाग ठेवून कट करून घेऊया. तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही, व्यवस्थित हे ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे खडूने. तर हे बघा, पाठीमागचा भाग मी व्यवस्थित ठेवून मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता हा कट करून मी घेणार आहे. कुठेही मी एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घेतलेलं नाही आहे, तसं ठेवून खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कटही करून घेत आहे. त्यानंतर बघा, हा पुढचा भाग ठेवून मी कट करत आहे. तर हे बघा, याही भागाला आपल्याला कुठेही एक्स्ट्राचं मार्किंग घ्यायचं नाही आहे, तसं आखून घ्यायचं आहे. हे बघा, या साईडने हे अर्धा इंच जे आपण वाढवलं होतं ते हुकासाठी आणि लुकसाठी वाढवून घेतलेलं होतं. त्यामुळे आपल्याला इथे आता काहीही वाढवून घ्यायचं नाही आहे, तसं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर हे बघा, आता आपण हे कट करून घेऊया. कुठेही एक्स्ट्राचं ठेवायचं नाही. व्यवस्थित आपल्याला खडूने जे मार्किंग केलं आहे त्यावरून कट करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर बघा, इथे याच्यावरून खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे चारही बाजूने व्यवस्थित, आणि ते आता याच्यावरती मांडणार आहे, म्हणजे आपल्याला आपले मार्किंग मिळून जातील. तर हे बघा, व्यवस्थित असं मांडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, असं आपल्याला व्यवस्थित थाप मारून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, हे मार्किंग उठलेलं आहे, तर हे आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. इथून शिलाई मार्जिनची रेष आहे. त्यानंतर हे बघा, इथून या मार्किंग नुसार आपण हे बघा, आता हाच पार्ट आपल्याला परत या पार्ट वर ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा, असं आणि या साईडचंही आता आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. ते बघा, खडूने मार्किंग केलेल्या रेषा ह्या जरा जाड असतात, तर आपल्याला बरोबर पाव इंच मार्जिन धरतच टिपा मारायच्या आहेत. म्हणजे या साईडने पाव इंच धरायचं आहे आणि या साईडने पाव इंच. खडूचं मार्किंग हे एक्स्ट्राचं झालेलं असतं. तर हे बघा, तुम्हाला मी दोन्ही व्यवस्थित करून दाखवलेलं आहे. तर या साईडला आपल्याला हुकाचं आणि लुकाचं शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे. तर हे बघा, व्यवस्थित दोन्ही पार्ट मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. त्यानंतर तुम्हाला मी क्रॉस पट्टी व्यवस्थित कट करून दाखवते. तर हे बघा, व्यवस्थित क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची आहे. हे बघा, अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलेली आहे, त्यामुळे आपण ही क्रॉस पट्टी आहे तशी मांडायची आहे आणि त्याच्या कडेने खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर हे बघा, एक क्रॉसपट्टी इथे आपली निघलेली आहे आणि आता आपण दुसरी क्रॉसपट्टी इथे काढून घेणार आहोत. तर हे बघा, हेच आपल्याला क्रॉसपट्टी इथे ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्याकडे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, तुम्हाला मी व्यवस्थित फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग ही दाखवलेली आहे आणि पेपर कटिंग वरून ब्लाउज पीस ही कट करून व्यवस्थित दाखवलेला आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी तुम्हाला पेपर कटिंग ही दाखवलेली आहे आणि त्यावरून ब्लाउज पीस कट करूनही दाखवलेला आहे. इथे मी तुम्हाला बाही कट करून दाखवलेली नाही, तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण मी या ब्लाउजसाठी फुग्याची बाही तयार करणार आहे. तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सोडेन. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा.